वंदे वंदे। आपल्या सर्वांचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पावन स्मृतीला मी प्रथमतः अभिवादन करतो। आपला जिल्हा ज्यांच्या नावाने आता ओळखला जातो त्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनाही वंदन करतो। भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याही पवित्र स्मृतीला मानवंदना अर्पित करतो। आणि आपल्या भारतीय जनता पार्टीच्या आपल्या देवळाली प्रवरा नगर परिषदेच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित या सभेकरता उपस्थित आपले ज्येष्ठ नेते, माझे जुने सहकारी, आमचे बंधू माननीय चंद्रशेखर भाऊ कदम, आपले माजी नगराध्यक्ष आदरणीय भीमाजी पाटील कदम, माननीय मुरलीधर आबा, माननीय जगदीशराव कदम, माननीय श्यामकाका निमसे, मंजबापू वरखडे, बाळासाहेब मुसमाडे, सोपन काका, आपले आजीजभाई शेख, महेंद्र काका आपले तांबे, रवींद्रजी मसे, विजयराव बानकर, दत्तू काका आढाव। खरं एक मोठी यादी आहे, निवडणुकीमध्ये खरं नाव नाही घ्यायला पाहिजे, त्यातून आणखी नाराजी कधी कधी वाढते। आपले लोकप्रिय नगराध्यक्ष पदाचे उमेदवार माननीय सत्यजितजी कदम, सर्व भारतीय जनता पक्षाचे उमेदवार आणि त्यांना निवडून देण्याकरता आलेले सर्व आमचे माता भगिनी, बंधूंनो आणि तरुण मित्रांनो, खरं मला आपल्या सर्वांचं यासाठी अभिनंदन करायचं आहे पहिल्यांदा की निवडणूक पुढे गेल्याच्या नंतरही अजूनपर्यंत आपल्या सर्व कार्यकर्त्यांचा उत्साह टिकून आहे आणि याचाच अर्थ उद्याचा आपला निकाल लागलेला आहे आणि देवळाली नगरपालिकेवर भाजपचा झेंडा फडकणार आहे। याच्या आता त्याला ज्योतिषीची त्याला सांगण्याची आवश्यकता नाही आहे। मी सकाळी नेवाशाला होतो, मोठी पदयात्रा झाली, मला असं वाटत होतं की निवडणूक पुढे गेल्यामुळे ज्याचा उल्लेख जगदीश पाटलांनी केला, कारण नगरपालिकेच्या निवडणुका फार सोप्या नाही राहिल्यात। बरेच उमेदवार धास्तवले होते, परंतु मला वाटतं ह्या निवडणुकीचा एक वेगळा, इतक्या वर्षाच्या मी निवडणुका पाहतोय, पण यंदाच्या निवडणुका काही वेगळ्याच पद्धतीने त्या ठिकाणी सुरू आहेत। आणि जनतेच्या मनामध्ये जो काम करणारा आहे, जो पक्ष लोकाभिमुख आहे, ज्याचं नेतृत्व देवेंद्रजी सारखे या ठिकाणी मुख्यमंत्री करतायत, त्यांच्याच पाठीमागे आपण भक्कमपणे उभं राहिलं पाहिजे, अशा प्रकारची भावना प्रत्येकाच्या मनात आहे। खरं नगरपालिकेच्या स्तरावर विकासाच्या कामाबद्दल मागच्या 5 वर्षामध्ये सत्यजितने जे काम केलंय त्याच्याबद्दल त्यांनी स्वतः आपल्यासमोर माहिती दिलेली आहे। परंतु मला आपल्याला सांगितलं पाहिजे की ही नगरपालिका आज भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी काम करते आणि महाराष्ट्रात राज्याचं चित्र जर आपण पाहिलं तर ह्या निवडणुका सुरू झाल्यापासून भाऊ 150च्या वर जागा भाजपच्या बिनविरोध निवडून आलेल्या आहे।
अशा प्रकारचं चित्र राज्यामध्ये आहे. हे कधी कोणत्या पक्षाचं नाही अजून तसं चित्र. पुढे अन्य पक्षाचे लोक इच्छुक आहेत भाजपात यायचे, पण आपल्याकडे हाऊसफुल झाल्यामुळे आता अडचण आहे. इथं पण दोन्ही पॅनल लगडे आहेत पुढची. आपल्याकडे दोन्ही पॅनलचे लोक इच्छुक होते भाजपमध्ये येण्यासाठी, पण म्हणा जर सगळे झाले तिसरे पॅनल कोणातरी उभं राहायला बसला. परंतु याचं एकच कारण आहे की गेली अनेक वर्ष किंबहुना आता तिसऱ्यांदा आपले विश्वनेता आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी आज देशाचा कारभार सांभाळतात आणि त्यांच्या माध्यमातून ज्या ज्या लोकप्रिय योजना सुरू आहेत त्यातली एकही योजना बंद झालेली नाही आहे. आजही आपण समोर बसलेली सगळी मंडळी आहेत. आज 80% मोफत धान्याची योजना सुरू झाली. ती कोणी सुरू केली? आदरणीय मोदी साहेबांनी सुरू केली, भारतीय जनता पक्षाने सुरू केली. योजना सुरू आहे का बंद आहे? सुरू आहे का बंद आहे? सुरू आहे. आणि म्हणून आयुष्यमान भारत असेल, आज प्रत्येकाच्या घरी 5 लाखाचं कार्ड मिळालं. माननीय मुख्यमंत्री महोदयांनी त्या धर्तीवर हीच 5 लाखाची योजना पुढे आणखीन महात्मा फुले जन आरोग्य योजना त्या ठिकाणी वाढवली. अशा अनेक योजनेतून या देशाला एक शक्तिशाली भारत निर्माण करण्याचा प्रयत्न ज्यावेळी आदरणीय मोदी साहेब करत आहेत, ते केवळ कोणतं राज्य पुढे गेलं पाहिजे, देश सक्षम झाला पाहिजे असं नाही, तर आदरणीय प्रधानमंत्र्यांची भूमिका आहे की शहरं आणि गावं ही सुद्धा त्याच पद्धतीने सक्षम झाली पाहिजे. आणि म्हणून मग प्रधानमंत्री आवास योजना असेल, हर घर जलमध्ये जल जीवन मिशन असेल, अनेक योजनेतून आज आपला ग्रामीण भाग बदलतोय, शहरं बदलत आहेत. आणि लोकांचा विश्वास हा आदरणीय प्रधानमंत्र्यांच्यावर आहे. खरं ऑपरेशन सिंदूर ज्यावेळी झालं त्यावेळी आज काँग्रेस पक्षाच्या लोकांनी, विरोधी पक्षाच्या लोकांनी आपल्या भारतीय सैन्य दलाच्या कर्तृत्वावर संशय घेतला. खरं आपल्या ग्रामीण लोकांनी काँग्रेसवर आल्यानंतर खरं त्यांना जोड्याने मारायला पाहिजे की देशाच्या करता बलिदान देणारा आमचा जो सैनिक आहे सीमेवरचा, त्याच्या कर्तृत्वाबद्दल तुम्ही शंका घेताय. आणि ते राहुल गांधींना वेळ लागल्यासारखं वोट चोरी. त्या बिहारच्या निवडणुकीत त्यांचा सुपडा साफ झाला, अवघ्या 6 जागा आल्या. मग ज्याने जनाधार गमावलेला आहे अशा काँग्रेस पक्षाचे पुढारी भाषणं करतायत, आदरणीय मोदी साहेबांच्यावर टीका करतायत. फेक नेरेटिव्हतून लोकसभेला त्यांना यश मिळालं. घटना बदलणार, संविधान बदलणार, त्याचा फटका लोकसभेला बसला आपल्याला. आणि विशेष करून महाराष्ट्रातल्या लोकांना असं वाटायला लागलं की आता विधानसभेला सुद्धा आपलं बऱ्यापैकी आता या फेक नेरेटिव्हवर आपलं यश मिळणार आहे. परंतु आपले देवाभाऊ राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी यांनी संकल्पना पुढे आणली लाडक्या बहीण योजनेची, शेतकऱ्यांना 100% वीज बिल माफ करण्याची. वेगवेगळ्या योजनेतून समाजाला जोडण्याचं काम माननीय देवेंद्रजींनी केलंय. मला वाटतं सगळे फेक नेरेटिव्ह लोकांनी झुगारून दिले आणि 135 जागा निवडून भारतीय जनता पक्ष राज्यातला सगळ्यात मोठा पक्ष जनतेच्या आशीर्वादाने या ठिकाणी 135 आमदार निवडून गेले. म्हणजे मला वाटतं 158 जागा लढवल्या होत्या आपण फक्त. 158 मध्ये 135. जर 288 लढवल्या असत्या तर आपण 200-250 पुढे गेलो असतो. ह्या लोकांच्या प्रती असणाऱ्या सरकारबद्दलचा विश्वास आहे. हे आमच्या लाडक्या बहिणी समोर बसलेल्या आहेत.
हे विरोधक येऊन सांगायचे निवडणूक संपली विधानसभेची की तुमच्या लाडक्या बहिणीची योजना पैसे बंद होणार आहेत. बंद झालेत का पैसे आपले? आमच्या बहिणींना आम्हाला विचारायचं तुमचे पैसे बंद झाले का सुरू आहेत? मोठ्याने बोला ना, आम्ही काय काढून घेणार नाही, पण सांगा ना. किंबहुना तर आपण ॲडव्हान्स हप्ते देऊ राहिलोय. आज आमच्या लाडक्या बहिणी सक्षम झाल्यात. त्यांचे पैसे आता कोणी दुसरा मग काढून घेण्याचा अधिकार नाही आहे. तुमचे पैसे तुमच्या शिवाय कोणी काढू शकतं का? आताच मला सांगा तुम्ही. आज आमचा शेतकरी संकटात सापडला. अतिवृष्टीच्या मध्ये एक मोठा परिणाम राज्यातल्या शेती आणि शेतकऱ्यांच्या जीवनावर झाला. मी आता आकडेवारी पाहत होतो राहुरी तालुक्याची. राज्यामध्ये आपण जवळजवळ 32,000 कोटीचं पॅकेज जाहीर केलं. त्याच्यामध्ये बंधाऱ्यांची दुरुस्ती असेल, जमिनी खरडून गेल्या त्यासाठी काही निधी द्यायचा असेल, पण प्रत्येक शेतकऱ्याच्या खात्यामध्ये आज एक राहुरी तालुक्याचं जर उदाहरण घेतलं तर 50,724 शेतकऱ्याच्या खात्यामध्ये 54,85,00,000 रुपये जमा झाले. आणि मला वाटतं दिवाळीच्या अगोदर पैसे जमा झाले का नाही? म्हणजे घोषणा करणारं सरकार नाही आहे. आमच्या लाडक्या बहिणीच्या योजनेमध्ये 15 हप्ते राहुरी तालुक्यातल्या आमच्या भगिनींना जमा झालेत. 80,230 भगिनी आहेत. 180,51,00,000 रुपये जमा झाले त्यांच्या खात्यामध्ये. म्हणजे प्रत्यक्षात तुमच्या खात्यामध्ये पैसे आहेत. 1 रुपया पीक विम्यातून तुम्हाला 52,000 शेतकऱ्यांना 108 कोटी रुपये जमा झाले खात्यामध्ये. राहुरी तालुक्यात बोलतो मी. मग सरकार कोणतं गतिमान आहे? 2.5 वर्षाचं उद्धव ठाकरेचं सरकार. उद्धव ठाकरेंनी एकच घोषणा केली होती, माझं कुटुंब तुमची जबाबदारी. हे घरात बसलेले यांची जबाबदारी सरकारने लोकांनी घ्यायची. मला सत्यजित तुमचं मनापासून अभिनंदन करायचं आहे की तुम्ही स्वतः या अतिशय संकटाच्या कोविडच्या काळामध्ये आपण खंबीरपणे या जनतेबरोबर उभं राहिलात आणि हजारो लोकांनी या ठिकाणी आपण त्या ठिकाणी त्यांना मोठं सहकार्य करण्याची भावना या ठिकाणी निर्माण पण ठेवली. किती ठिकाणी घडले? हे घराबाहेर पडायला तयार नाही. आणि अशा कोविडच्या काळामध्ये आदरणीय प्रधानमंत्र्यांनी सगळ्या सरकारी दवाखान्यांना, नगरच्या सिव्हिल हॉस्पिटल सहित सगळ्यांना व्हेंटिलेटर पाठवले. व्हेंटिलेटरची आवश्यकता राहणार आहे. तो काळ फार भयानक होता. आठवणी सुद्धा आपण काढल्या तरी अंगाला शहार येतात. माणूस माणसाला ओळखायला तयार नाही, नवरा बायकोला ओळखायला तयार नाही. कारण प्रत्येकाला जीवनाची भीती, जीवाची भीती होती ना. अशा काळामध्ये ज्या 2.5 वर्षाचे काळ उद्धव ठाकरेंचं सरकार होतं, एखादी योजना आणली का हो त्यांनी की आमच्या या सगळ्या अडचणीत सापडलेल्या नागरिकांना आम्ही ही अमुक मदत करू, इतकी एखादी योजना जाहीर करू. दुकानदार उद्ध्वस्त झाले होते, व्यापारी उद्ध्वस्त झाला होता, त्यांना काय मदत करू, अशी कुठलीच योजना ते आणू शकले नाही. आणि म्हणून आदरणीय प्रधानमंत्र्यांनी प्रधानमंत्रीपद स्वीकारल्यापासून एक लोकसेवकाची भूमिका त्यांनी या ठिकाणी स्वीकारली आणि आपल्याला कामाला सुरुवात केली. आणि त्याच्या सगळ्या योजना आज आपलं राज्य समर्थपणे या ठिकाणी राबवतं. अशी एकही योजना नाही. आज आमच्या महिलांच्या बचत गटासाठी उमेद अभियान आपण सुरू केलं आहे. प्रत्येक जिल्ह्यामध्ये उमेद माल बांधतो आपण. तुम्हाला लक्षात घ्या, पुढच्या 2 वर्षाच्या 3 वर्षाच्या काळामध्ये जशी लाडकी बहीण योजना आपण त्या ठिकाणी आणून आमच्या महिला सक्षम करण्याचा प्रयत्न केला, राज्यामध्ये ह्या बचत गटाच्या माध्यमातून, महिला बचत गटांच्या माध्यमातून
आपल्याला पुढच्या 2 वर्षामध्ये 3 वर्षामध्ये एक वेगळी क्रांती निर्माण झालेली दिसेल. एक पर्याय अर्थव्यवस्था आमच्या भगिनी निर्माण करणार आहेत असं चित्र महाराष्ट्रात आपल्याला पाहायला मिळेल. प्रचंड काम आहे. आज ॲमेझॉन, जगदीशराव जगातली सगळ्यात मोठी कंपनी आहे ऑनलाईन मार्केटिंग. फ्लिपकार्ट. आज काही गावांमध्ये मी गेल्यानंतर मला पाहायला मिळतं की त्या महिलांच्या उत्पादनाचं ट्रेडिंग ॲमेझॉनने करायला सुरुवात केली. हे स्वप्नत्वापूर्वी 5 वर्षापूर्वी हा विचार केला असता लोक म्हटले मूर्ख माणूस आहे. पण 5 वर्षामध्ये झालेला परिणाम, अनेक महिला बचत गटांनी पुढे येऊन जे व्यवसाय सुरू केलेत, जे उत्पादन सुरू केले, त्याचं ट्रेडिंग आता ॲमेझॉन करते. बरं, ते टाटा केमिकलचे चेअरमन मला भेटले. टाटा उद्योग समूहाचे नवीन चेअरमन झाले आता, नोएल टाटा. ते मला सांगत होते की टाटा समूहानं यासाठी विशेष पुढाकार घेतलेला आहे. आणि मला वाटतं जिल्ह्याच्या करता, मला माहीत आहे महाराष्ट्राचं काय उद्याची जबाबदारी त्या त्या जिल्ह्याने घ्यावी, पण राज्यामध्ये आपल्या जिल्ह्यामध्ये मी तुम्हाला अतिशयोक्ती म्हणून सांगत नाही, पण महिलांना प्रशिक्षण देण्यापासून, त्यांची उत्पादक मालाची त्या ठिकाणी विक्री करण्यापासून, आमच्या महिला बचत गटाला पूर्ण आर्थिक सहकार्य करण्यापासून आम्ही सगळ्या आमच्या भगिनींना सक्षम करणार आहोत, ही तुम्हाला या ठिकाणी मी आज सांगतो. कारण काळ हा कोणासाठी थांबलेला नाही आहे. सगळ्या परिस्थिती बदलायला लागलेली आहे. आता तर मग अशी जगदीशराव म्हटले ते आर्टिफिशियल इंटेलिजन्स झाले. आता कृत्रिम, आता काय त्याला मराठीत बुद्धिमत्ता त्या ठिकाणी आलेली आहे. पण आपले लोक त्याच्या पुढचे आहेत, त्याची अडचण नाही आहे. त्या कृत्रिम बुद्धिमत्तेला मागे टाकणारी आपल्या लोकांची विचारधारा आहे. कारण आपण ग्राउंडवर काम करणारे लोक आहोत. पण ह्या सगळ्या तंत्रज्ञानाला मी काल कृषी खात्याचा आढावा घेत होतो. आपल्या जिल्ह्यामध्ये सगळ्यात जास्त पैसा कृषी यांत्रिकरणाच्या बाबतीमध्ये आला. सगळ्या कृषी खात्याची योजना याच्यामध्ये आपल्या जिल्ह्याचा सगळ्यात जास्त पुढाकार आहे. पण हे सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की राज्य म्हणून आपल्या राज्याचा नागरिक, आपल्या राज्यातला शेतकरी, आपल्या राज्यातली महिला, तरुण यांना या सगळ्या विचार, या विकासाच्या प्रवाहामध्ये त्यांना अग्रभागी ठेवलं पाहिजे. आणि त्यांना अग्रभागी ठेवून राज्याच्या विकासाच्या कल्पना मांडल्या जात आहेत. आज तरुणांच्या रोजगाराचा प्रश्न आहे, तो सगळ्यात गंभीर आहे. आज आपण शिर्डीमध्ये MIDC सुरू केली. तिथे आपल्या कोलारचा एक मुलगा आहे गणेश निबे. मी तुम्हाला लांब उदाहरण देत नाही त्याला. पाहुणा आहे सर. हां, गावचा पाहुणा आहे. तुमच्या गावाचा पाहुणा आहे ना? हां, काय मोठं काम केलं त्यांनी. आज संरक्षण उत्पादनामध्ये आज 2000 कोटी रुपयाचा काय त्या ठिकाणी गुंतवणूक करतोय. आज 12 लाख स्क्वेअर फूट जे काही कारखाना उभा केला आहे, बहुतेक 7 तारखेला किंवा फेब्रुवारीला किंवा त्या दरम्यान आदरणीय प्रधानमंत्र्यांनी त्याचं उद्घाटन करण्याचं मान्य केलं. काय गणेशचं बॅकग्राऊंड आहे. मी 22 वर्षापूर्वी त्याच्या वडिलांनी एक हॉटेल टाकलं होतं कोणाला, मी उद्घाटनाला गेलो होतो. पण विलक्षण धडपड त्या मुलामध्ये. आज तिथे कारखाना टाकला, पुण्याला टाकला, तो सुप्याला जमीन घेतो. सुप्याला कशाला घेतो म्हटलं तू. मी कालच पाथरीला आदरणीय मुख्यमंत्र्यांनी विनंती केली की शिर्डीमध्ये आता ही MIDC आम्ही उभी केली. 500 एकर जमीन फक्त होती महामंडळाची, मोफत दिली आपण MIDCला. तिथे 2000-3000 मुलांचा रोजगार निर्माण होतात. त्याच पद्धतीने आपल्या राहुरी तालुक्यामध्ये जे कृषी विद्यापीठ आहे भाऊ, जमीन मोकार पडलेली आहे. त्यात 1000 एकर जमीन आम्हाला द्या. मी मुख्यमंत्र्यांना विनंती केली. मला वाटतं नजीकच्या काळामध्ये राहुरीची स्वतंत्र MIDC आपण त्या ठिकाणी उभी करतोय. आणि मागणी आहे. आज आपल्या जिल्ह्यामध्ये संरक्षण उत्पादन करण्यासाठी काही कंपन्या पुढे येत आहेत. रेथॉन नावाची कंपनी तुम्हाला माहीत असेल. आज 1000 कोटी 2000 कोटी रुपयाची गुंतवणूक करण्याची तयारी आहे. मी गणेशला म्हटलं तू कशाला जातो बाहेर, तुला राहुरीला जमीन देतोय. 1000 काय 2000 एकर जमीन त्या विद्यापीठात. आता काय त्याची गरज संपलेली आहे. आता मर्यादा त्यांच्या
बियाणं उत्पादन असेल, संशोधन असेल 8,000 एकर जमीन आहे. 8,000 एकर जमीन, त्याने 2,000 एकर जमीन ती विनामूल्य आपण MIDC देण्याचा आम्ही त्या ठिकाणी मुख्यमंत्र्यांनी विनंती केली आहे. राहुरीच्या तालुक्याचा चेहरा मोहरा बदलून जाईल मित्र, या ठिकाणी तुम्हाला मी सांगतो. सुपाई MIDC विस्तार होतोय, शिर्डी MIDC जागा नाही आहे, इतके कारखाने पुढे येत आहेत. आज आपल्याकडे 1,000 एकराच्या मध्ये जमीन कारखान्याची गुंतवणूक करणारे आपल्याकडे प्रस्ताव आहे. आपण जमीन देऊ शकत नाही, म्हणून मी म्हटलं आपल्या राज विद्यापीठ 1,000 रुपये, त्यांना 2,000 कोटी उद्या गुंतवायचे आहेत फक्त संरक्षण उत्पादनामध्ये. आज मुळा डॅमचा आपण विस्तार करतोय. मुळा डॅमचे या ठिकाणी गाळ काढून 2 TMC पाणी आपण वाढवतो. फ्लॅप वॉल बांधून पाण्याची आणखीन धरणामध्ये क्षमता वाढेल, तो आम्ही त्या ठिकाणी निर्णय केलेला आहे. जसं त्यांनी सांगितलं की निळवंड्याचा तेलच तुम्हाला दिला आता, तेल टँक त्या गवळी मळ्यामध्ये. मी अशी पण चिंता करू नका, तुम्हाला पाणी कमी पडणार नाही, तुम्हाला सांगतो मी, अजिबात नाही. न मोळ्याचा कमी पडणार आहे, न भंडारदऱ्याचं कमी पडणार आहे. तर आता भंडारदऱ्यामध्ये मोठी योजना आपण आणतोय, त्याला 7-8 वर्ष लागतील. पण सगळं करताना खरं म्हणजे या योजनेच्या माध्यमातून ज्या ज्या वेगवेगळ्या योजना जिल्ह्याच्या दृष्टीने आम्ही करण्याचा प्रयत्न करतोय, मग एकच भूमिका आमची आहे की या जिल्ह्यातल्या तरुणांना एक चांगलं भविष्य आपल्याला देता आलं पाहिजे. चांगलं भविष्य देताना त्या गावांना सुद्धा चांगलं भविष्य मिळालं पाहिजे. आज महाराष्ट्रामध्ये 6.5 कोटी लोक शहरात, गावात, खेड्यात राहतात आणि 6.5 कोटी लोक शहरात राहतात, 50-50%. आणि शहर ही ग्रोथ इंजिन आहे, आणि ती ग्रोथ इंजिन जी आहे विकासाचं इंजिन आहे. शहरं सक्षम झाली, शहरं चांगली झाली, मला वाटतं खेडे चांगली झालीच पाहिजे, परंतु शहरं सुद्धा चांगली झाली पाहिजे. हा प्रयत्न आदरणीय प्रधानमंत्र्यांचा आहे, माननीय मुख्यमंत्री महोदयांचा आहे. आणि हे कधी शक्य होईल, ज्यावेळी आपण एक चांगलं नेतृत्व या शहराला देऊ शकतो, त्यावेळी शक्य होणार आहे. आणि सगळं हे नेतृत्व कोण देऊ शकतं? या सगळ्या शहराच्या जवळीच्या वाटचालीमध्ये मग आज कैलासवासी अण्णा पाटील कदमांची या ठिकाणी आठवण होते. ह्या लोकांनी आपल्या खस्ता खाल्ल्या आणि या विकासाचे नवीन दालन या ठिकाणी सुरू केले. आमचे कैलासवासी भागवतांना नाना कदम आहेत, आमच्या गणीबाई शेख आहेत, आपले माजी नगरसेवक कैलासवासी. तुमच्या घरी आलो होतो राजीबाई, मी आता 25 वर्षानंतर मी गेलो, 25 वर्षापूर्वी. तेव्हा आता आठवण करून दर्गा आहे तिथं, बरोबर ना? तुम्हाला लक्षात द्या. अजून आमची बुद्धी शाबाजवरून चाललंय म्हणून टिकलो आपण. नाही, तुमची मंडळी अवघड आहे सगळी तिथं. आपले माजी नगराध्यक्ष कैलासवासी जगन्नाथ पाटील चव्हाण आहेत. अनेक लोकांचा उल्लेख करत, या लोकांनी ते पायाचे दगड झाले म्हणून या इमारती उभ्या राहिल्या. आणि इमारती पावित्र्य टिकवण्याचं काम जे करण्याची जबाबदारी जर कोणाला असेल या काळामध्ये, भाऊंनी चांगलं काम केलं आमदार म्हणून, आणि या शहराचं उद्याचं वैभव आपल्याला जे वाढवायचं आहे. मला आता सत्यजित सांगत होता की आमचा मुळा डॅमला वॉटर सप्लाय स्कीम आहे, बरंच लाईट बिल येते, आम्हाला 5 एकर जमीन तुमच्या पाटबंधारे खात्याची द्या. मी त्याला सांगून टाकलं, दिली समोर, उद्या ते मंजुरी देऊन टाकतो. पण ते सोलर पंप बसवायचे आपल्याला, ते सोलर पंप बसवायचे म्हणजे लाईटचं बिल येणार नाही आपल्याला. लाईट तर प्रचंड आहे, ते आपण त्या निमित्तानं करू, त्याच्यामध्ये मला काही अडचण वाटत नाही. आज खरं म्हणजे आपल्याकडे बिबट्यांचा फार मोठा वावर सुरू आहे. एक तर शेतातल्याही बिबट्या आणि माणसातल्याही बिबट्या अशी परिस्थिती झाली, ओळखेत नाही काय चाललेलं आहे. परंतु आपल्या जिल्ह्यामध्ये बिबटे एवढे वाढलेले आहेत. मी आता गेल्या महिन्यातच जिल्हा नियोजन मंडळातून साहेब आपण 10 कोटी रुपये दिले, 22 रेस्क्यू व्हॅन घेतल्या, 500 पिंजरे घेतले, थर्मल कॅमेरे घेतले, नाईट थर्मल ड्रोन घेतले ट्रॅकिंग करता.
पण ते बिबटे कुठे ठेवूया हा प्रश्न निर्माण झालेला आहे. आता 500 पिंजरे 1000 पिंजरे दिले आतापर्यंत. 1000 पिंजऱ्यामध्ये 1000 बिबटे राहणार, ते कसे सांभाळणार आपण? मग आता अजून मग मुळा डॅमच्या बाजूला, निझरनेश्वरच्या बाजूला एक दक्षिणेमध्ये 150 एकराचं आपण रेस्क्यू सेंटर तयार करतो आता, आणि ते बिबट्याला सोडून द्यायचे रेस्क्यू सेंटरमध्ये. मग इथे कुठे जाणार नाही. कुठे लोकांमध्ये दहशत प्रचंड आहे, ते मान्य करतो आपण प्रचंड उपाययोजना केलेल्या आहेत. देवळीकडे मला सांगितलं गेलं की ते बिबट्यांचा वावर जास्त आहे. ठीक आहे, आपण त्यांना आता वन खात्यावरती आपण कार्यवाही करतो, पुढे काही अडचण येणार नाही. त्यामुळे फक्त एवढं आता शेवटी ते जंगली जनावर आहे ते. आज माझ्या स्वतः शेतात 2 बिबटे मुक्काम आले, काय सांगू तुम्हाला आता. त्यानं थांबा, आता काय करणार, थांबा म्हणलं तुम्ही आता काय. आमचा मास्टर जातो शेतामध्ये कामाला, ऊसाचे निंदी वगैरे असते, तर त्या गड्याला एकच काम आहे, पुढे गड्यात डबा अडकवायचा आणि तो वाजू चालायचा. हे दुर्दैवाने माझ्या 2 नातूवर हल्ला झाला होता मागच्या वर्षी बिबट्यांचा, पण तो सुदैवानं काही घडलं नाही सुदैवानं. पण हे शेवटी काही सांगता येत नाही आपल्याला. पण अधिकाधिक त्याच्यावर काय उपाययोजना करायचा आमचा प्रयत्न आहे. जवळच्या करता सत्री तुम्ही काय सांगाल उपाययोजना करायची ती माझी करण्याची तयारी आहे. पण आपण त्यासाठी वेळीच का आपण त्याला कुठं पैसे कमी पडणार नाही आपले. आता वनतळाला 500 बिबटे पाठवायचे आहेत. आपल्या जिल्ह्यात 2000 बिबटे आहेत. पुणे जिल्हा आपल्यापेक्षा जास्त बिबटे आहेत. ते प्रयत्न चालला आपला वेगवेगळ्या माध्यमातून काय करता येईल आपल्याला. त्या निमित्तानं तिथं सोलर स्ट्रीट लाईट आता बसवावं लागेल. मग तुम्ही प्रस्ताव करा सोलर स्ट्रीट लाईटचा, किती पाहिजे तुम्हाला, सगळे पैसे तुम्हाला DPDसून मी द्यायला तयार आहे. पैशाची अडचण नाही आहे. योग्य कामा योग्य माणसाच्या हातावर सत्ता जर गेली तर पैशाचा योग्य वापर होईल, आणि तो आपला प्रयत्न आहे. आणि म्हणून माझी या निमित्ताने विनंती आपल्या सगळ्यांना आहे की उद्याचं जे भविष्य आहे, हे देशाचं भविष्य विश्वनेता आदरणीय प्रधानमंत्र्यांच्या हातामध्ये सुरक्षित आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली आज राज्यामध्ये राज्याचं भविष्य आपले लोकप्रिय मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली सुरक्षित आहे. जिल्ह्यामध्ये आम्ही पालकमंत्री म्हणून काम करतोय. त्यांच्या दिलेल्या आदेशाप्रमाणे आम्ही आमची कार्यवाही करताना हा जिल्हा सुरक्षित राहायला पाहिजे, विकासभूमीक राहायला पाहिजे, आमचा प्रयत्न आहे. आणि हे करताना एक चांगली टीम जिल्ह्यामध्ये पाहिजे आम्हाला. त्यासाठी या देवळालीच्या नगराध्यक्षपदी सत्यजित कदम याचं नेतृत्व आपल्याला पाहिजे. टीम लीडर चांगला पाहिजे. थोडा सत्तेचा स्पष्टोक्ता आहे, पण अशी माणसं लागतात मला सांगतो. ठीक, आमचा काळ गेला गोडी गोडी बोलण्याचा, तर काही मजा नाही. पाहून घ्या त्याला पुढच्या दारात. आता आजच्या लोकांना चालत नाही, ते लगेच पाहिजे. आणि त्यासाठी सत्तेची योग्य आहे तुम्हाला सांगतो मी. आणि माझी आपल्याला विनंती आहे, पुष्कळ बोलण्यासारखं आहे, परंतु आज एक चांगल्या वातावरणात आपली सभा होते. हा, ते आमच्या भाऊंचा आग्रह, इरिगेशन जागेमध्ये काय अतिक्रमणाचा विषय आहे. तुम्ही चिंता करू नका भाऊ, तुम्ही सांगितलं ना आता आम्ही काढणार नाही अतिक्रमण. भाऊंचा आदेश म्हणजे आम्हाला आदेश आहे, तो काय अडचण नाही. ते आम्ही जलसंपदा खात्याकडेच आहे. मी सांगितलं म्हणजे झालं काम, ते तुम्ही चिंता करू नका. म्हणून माझ्या मित्र बंधू भगिनींना माझी विनंती आहे की आता उद्याच मतदानाला आपण जाणार आहोत. देवळालीमध्ये भारतीय जनता पक्षाच्या कमळाच्या 22च्या 22 जागा निवडून द्यायचं काम आपल्याला करायचं आहे. 22-0 करा. मी तुम्हाला अतिशय नम्रपूर्वक सांगतो की तुमच्या देवळाली शहराच्या विकासाला जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मी सांगतो, कुठेही काही पैसा कमी पडणार नाही, हे तुम्हाला खात्री आहे. 22-0 झाला पाहिजे. करणार का आपण? हात वर करून सांगा मला. धन्यवाद. मनापासून सगळ्यांचे आभार. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. आपल्या भारतीय जनता पक्षाच्या प्रचाराच्या सांगतेच्या